पुण्यामधून एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन पाहायला मिळतंय। शेकडो विद्यार्थ्यांची विद्यापीठावरती धडक पाहायला मिळते। पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी आता विद्यार्थ्यांनी केलेली आहे। परीक्षेतील घोळावरून विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। विद्यार्थ्यांनी गेट तोडून विद्यापीठामध्ये ते घुसलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातील आहेत। पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। त्यांचं आंदोलन देखील सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। बालाजी, विद्यार्थ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? फायनल परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना जे ग्रेस मार्क देण्यात येतात त्या ग्रेस मार्क मध्ये मोठा घोटाळा जो आहे तो विद्यापीठाकडून करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी 10 मार्क द्यायचे असतात त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना 20 मार्क देऊन पास करण्यात आल्याचा आरोप जो आहे तो विद्यार्थी करतायत। त्यामुळे हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत, कारण जे खरे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर हा सगळा अन्याय होतो परीक्षेमध्ये आणि हा परीक्षेत घोटाळा करण्याचं काम जे आहे ते विद्यापीठ प्रशासनाकडूनच करण्यात आल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। त्यासाठी आज जे शेकडो विद्यार्थी आहेत ते आता या सगळ्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि विद्यापीठ प्रशासनाविरोधात आक्रमक झाल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहेत। काही करून हे ग्रेस मार्क कमी केले पाहिजे, जेवढे आहेत तेवढ्या वस्तुस्थितीला धरून हे मार्क दिले पाहिजेत। कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय केला नाही पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षा दिल्यात त्या विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान या सगळ्या घोटाळ्यामुळे होत असल्याचा आरोप विद्यार्थी करतायत आणि त्या विरोधात हा मोर्चा आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रथमेश, बालाजी, ग्रेस मार्क्स मध्ये घोळ केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। पुन्हा परीक्षा घेण्याची विद्यार्थी मागणी करतायत। विद्यापीठ प्रशासनाची भूमिका समोर आली आहे का? विद्यापीठ प्रशासनाची आणखी भूमिका समोर आलेली नाही। आता या सगळ्या मोर्चाच्या विद्यार्थी प्रतिनिधींना ज्यावेळेस विद्यापीठ प्रशासन बोलवेल, चर्चा करेल, त्यांचं निवेदन घेईल त्यावेळेस आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। मात्र यामध्ये काही घोटाळा झालाय का याचा तपास करण्याचं जे आहे ते विद्यापीठाने ठरवलेलं आहे। मात्र आता जो मोर्चा निघालाय त्या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांची मागणी आहे की हे ग्रेस मार्क कमी करा, कारण आमचे मार्क कमी झालेले आहेत आणि काही चुकीच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे। तो फायदा खऱ्या विद्यार्थ्यांना व्हावा अशी आग्रही मागणी जी आहे ते आता विद्यार्थी करतायत आणि त्यासाठी वेळोवेळी मागणी करून सुद्धा मागणी मान्य होत नसल्याने विद्यार्थ्यांनी अखेर हा सगळा मोर्चा काढलेला आहे प्रशासनाविरोधात। अगदी बालाजी, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं हे आक्रमक आंदोलन पाहायला मिळतंय। या ठिकाणी विद्यापीठाच्या गेटवरून विद्यार्थी आतमध्ये घुसल्याचे दृश्य आपण पाहतोय। पहिल्या दृश्यांमध्ये गेटवरून हे आक्रमक झालेले विद्यार्थी विद्यापीठात घुसतायत। जोरदार अशा प्रकारे आंदोलन केलं जातंय। विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। ग्रेस मार्क्सचा घोळ हा विद्यापीठानं केला अशा प्रकारचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षा घ्याव्यात आणि आम्हाला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं पुण्यातील विद्यापीठाबाहेर हे विद्यार्थी जमलेले होते आणि त्यानंतर पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यावरती गेटवरून चढून या ठिकाणचे बॅरिकेड देखील हटवून विद्यार्थी हे विद्यापीठामध्ये घुसलेले आहेत। विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। विद्यापीठ प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते। थोड्याच वेळात विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ विद्यापीठ प्रशासनाला भेटणार आहे आणि त्यानंतर या आंदोलनावरती, विद्यार्थ्यांच्या या समस्येवरती, त्यांच्या मागण्यांवरती कोणता तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या तरी हे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। गेटवरून चढून त्यांनी विद्यापीठामध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे। पोलिसांनी या आंदोलकांना, या विद्यार्थ्यांना अडवण्याचा प्रयत्न देखील केलेला होता। मात्र गेटवरून चढून हे विद्यार्थी विद्यापीठात घुसलेत। बालाजी, आपण ही दृश्य पाहतोय। विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना न जुमानता विद्यापीठाच्या गेटवर चढून या ठिकाणचे बॅरिकेड हटवून हे विद्यार्थी विद्यापीठामध्ये घुसलेले आहेत। विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये अद्यापपर्यंत चर्चा झाली आहे का? विद्यापीठ प्रशासन सातत्यानं म्हणतंय की तुमचं शिष्टमंडळ पाठवा, तुम्ही निवेदन घेऊन 5 लोक जे आहेत ते आतमध्ये या, त्यानंतर आपण सविस्तर चर्चा करू। मात्र या सगळ्या मोर्चामध्ये राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसची विद्यार्थी संघटना सुद्धा सहभागी झालेली आहे। त्याचबरोबर अनेक विद्यार्थी सुद्धा ज्यांना ग्रेस मार्क मध्ये कमी मार्क मिळाले ते सगळे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। विद्यार्थ्यांकडून पोलिसांना सुद्धा
बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. पोलिसांकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येते. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न जे आहेत ते पोलीस करतायत. मात्र विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आपलं शैक्षणिक नुकसान झालं आहे आणि ते शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आक्रमक झालेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत आमची मागणी मान्य व्हावी यासाठी हे सगळं आक्रमक आंदोलन करत असल्याच्या भावना विद्यार्थ्याच्या आहेत आणि त्याचं जे चित्र आहे ते आपल्याला या सगळ्या आंदोलनात आता पाहायला मिळतंय. प्रथमेश, अगदी बालाजी, हा निकाल कधी लागलेला होता आणि हे आंदोलन कधीपासून सुरू झालंय, किती वेळ झालाय आंदोलनाला? जवळपास अर्धा तास झाला हे सगळे आंदोलन सुरू आहे. खरं तर थर्ड इयरचा हा निकाल आहे गेल्या वर्षीचा. 24-25 वर्षाचा हा फायनल इयरचा निकाल आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या शाखेतले हे सगळे निकाल आहेत. या निकालामध्ये ग्रेस मार्क मिळाल्यानंतर काही विद्यार्थ्यांना पुढे पदव्युत्तर प्रवेश दिला जातो. त्यामुळे या ग्रेस मार्क मध्ये सत्यता असणं फार गरजेचं आहे. यामध्ये कुणाच्या मार्काची वाढ होणे याची दक्षता सुद्धा विद्यापीठाने घेणं आवश्यक होतं. अगदी अगदी बालाजी, मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवतोय. ही दृश्य आपण पाहतोय, विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले आहेत. पुणे विद्यापीठामध्ये घुसण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. आंदोलनावेळी पोलिसांनी या विद्यार्थ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी या गेटवर चढून पुणे विद्यापीठामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणचे बॅरिकेड्स देखील या विद्यार्थ्यांनी हटवलेले आहेत. ग्रेस मार्क्समध्ये विद्यापीठाकडून घोळ करण्यात आलेला आहे आणि आमच्यावरती अन्याय झाला अशा प्रकारचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षा घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. विद्यापीठ प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी हे विद्यार्थी आंदोलन करत विद्यापीठ परिसरामध्ये आलेले होते. मात्र पोलिसांनी या विद्यार्थ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विद्यार्थी अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी विद्यापीठात घुसण्याचा प्रयत्न केला.